हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा वगैरे? माझी आत्ताच ग्रीन टी घेऊन झाली आणि 2 दिवसापासून मिळून नाही आलेली कारण माझी तब्येत ठीक नव्हती. म्हणजे बी पी वाढला होता माझा. बी पी नाही आहे मला, परंतु का कुणाचं खूप टेन्शननी वाढला बी पी आणि मला चक्कर येत होत्या. मला एक दिवस आधीच चक्कर येत होत्या, पण मला असं असं वाटलं की यार मला ॲसिडिटी झाली असेल किंवा म्हणजे उन्हाळी वगैरे विकनेस आला असेल म्हणून मला तसं होते. परंतु अचानक मला इतकी चक्कर आली की मी जेवायला बसलेली होते ना, तर असं उठायला गेले आणि सोफ्यावरतीच असे ही झाली, म्हणजे सोफ्यावरती माझा बॅलन्स गेला आणि मुलगा माझ्या समोरच जेवायला बसलेला होता. तो लगेच मम्मी म्हणून ओरडला आणि त्याने मला पकडलं, नाहीतर मी खाली पडले असते, कंबर वगैरे तुटली असती माझी. आणि मग पकडलं आणि त्यानं मला बेड तिथंच सोफ्यावरती झोपवलं. म्हणजे झोपवलं आणि मला खूप असं चक्कर येत आहेत. तो म्हणे की चल मग डॉक्टरांकडे जाऊ, काहीतरी झालं असेल, चल डॉक्टरांकडे जाऊ. म्हटलं नको. त्यानं काय केलं, मी ऐकना म्हणून मुलीला फोन लावला आणि मग ती अशी घाबरून ती पण अशी आली आणि मग हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर जास्ती नव्हता वाढलेला, काहीतरी 180 वगैरे असा झाला होता. तर डॉक्टर म्हणे जर म्हणजे नाही का बी पी जर कमी नाही झाला आणि यांना जर त्रास असा जास्त झाला तर यांना ॲडमिट करावं लागेल. मग ॲडमिट करावं लागेल म्हटल्यानंतर मी त्यांना लगेच म्हटलं नको, गोळ्या वगैरे देऊन बघा काय होतंय का, कंट्रोल होतोय का. मग त्यांनी काय केलं, मला तिथं 1 तास गोळी वगैरे दिली आणि 1 तास मला तिथंच त्यांनी थांबवून ठेवलं आणि 1 तासाने परत आपण चेक करू म्हटली. मग 1 तासाने चेक केला तर थोडा खाली आला होता आणि मग खाली आल्याच्या नंतर ते म्हणे बघू शक्यता वाटते म्हणले कमी होईल म्हणून. परंतु नाही, जर कमी झाला ना अचानक अजून वाढला तर परत ह्यांना ॲडमिट केल्याशिवाय पर्याय नाही आहे. ॲडमिट म्हटलं की मला नको वाटतं, गोळ्या पण नको वाटतात. म्हणून नाही का, म्हणजे कशाचं टेन्शन घेतलं वगैरे, तुम्हाला ह्याच्या आधी काही बी पी वगैरे शुगर? म्हटलं काहीच नाही आहे, मी मागच्या 2 महिन्यांमध्ये चेक केलेलं आहे म्हटलं सगळं. तर नाही आहे म्हटलं मला कसं काय. तर म्हणे टेन्शन काहीतरी असल्याशिवाय वाढणार नाही. असं ठीक आहे म्हटलं. मग त्यांनी गोळ्या वगैरे त्या टायमिंग पुरत्या 2 दिवसाच्या गोळ्या घेतल्या मी. परत गोळी घेतली नाही, कारण एकदा जर कुठल्याही याची आपण गोळी घेतली की मग ते कायमस्वरूपी चालू राहते. बघा, शुगर झालं, बी पी झालं, हे जर आपण गोळ्या घेतल्या तर त्या कायमस्वरूपी चालू राहतात. त्यामुळे ना मी 2च दिवस त्या गोळ्या घेतल्या आणि परत गोळी घेतली नाही. एवढं बेटर वाटत नाही आहे मला, परंतु त्यातल्या त्यात मला ठीक वाटत आहे. आणि राहिला तर मी ते श्वासाचं करत आहे, त्याच्याने बऱ्यापैकी मला रिलॅक्स वाटत आहे. आणि चक्कर माझी म्हणजे नाही का 90% थांबलेली आहे. 10% मला अधूनमधून थोडंसं होतं, तरी पण मी ते नाही गोळ्या घेणार आहे. तर मला हा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मी आराम आणि नंतर बाकीचे सर्व असे थोडे कामं होते माझे, जे मला कायदेशीर पद्धतीनं करायचे होते, त्याच्यामध्ये पण माझा वेळ गेला. आजचा दिवस तर पूर्ण माझा त्याच्यामध्येच गेला. म्हणजे आता एवढं डिटेल्समध्ये नाही सांगत, पण समजून घ्या तुम्ही की काही प्रॉब्लेम होता आणि मला काय करायचं होतं. मी तुम्हाला सांगितलेलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये की मी लेटर पद्धतीनं काम करणार आहे आणि मी तसंच केलेलं आहे. प्रत्येक हेड ऑफिसला लेटर दिलेले आहेत आणि प्रत्येक म्हणजे नाही का पोलीस स्टेशन, PSI वगैरे यांच्यापर्यंत लेटर गेलेले आहेत. बघू आता पुढे काय होतं ते. ॲक्शन तर सुरू केलेली आहे मी, कारण की मी शांत बसू शकत नाही. आणि माझं त्याच्यानेच बी पी वाढला होता. बी पी वाढला होता म्हणण्यापेक्षा ना, बी पी कशामुळं, कारण ना त्या दिवशी खूप मानसिक त्रास झाला. मला सगळ्या ताईंनी मला एवढं छान कमेंट्स केल्या की त्यांनी माझं म्हणणं समजून घेतलं आणि माझ्या मनासारखे त्यांनी मला रिप्लाय दिले की तुला नको जाऊ, नको हे करू, नको राहू आणि काळजी घे. तर खरंच तुमचं एवढं सगळं प्रेम बघून माझं मन भरून आलं होतं. आणि मनापासून धन्यवाद तुम्हाला की तुम्ही सगळ्यांनी मला काही ना काही मार्गदर्शन केलं आणि काळजी घ्यायला सांगितली. तर मी ती तर घेणारच आहे. तुम्हाला वाटत असेल का की मी त्या दिवशी इझिली दरवाजा खोलला होता? नाही. तो व्यक्ती अर्धा तास बाहेर थांबून बेल वाजवत होता. शेवट नंतर तो खाली गेला, कारण मी बघितलं त्याला
आल्याला. म्हणून मी काय केलं, माझी बाथरूमची खिडकी आहे तिथून मी बघितलं आणि म्हणून मी दरवाजा खोलला नव्हता. नंतर तो खाली पार्किंगला जाऊन थांबला आणि पार्किंगच्या तिथून परत तो अर्ध्या तासांनी वरती आला आणि अर्ध्या तासांनी वरती येऊन तो एवढ्या त्या बेलवरचं बोटच काढलं नाही. ते पण असू द्या, तरी पण मी फक्त मधला दरवाजा खोलून सेफ्टी डोअर खोललं नाही. मी म्हटलं मी दरवाजा खोलणार नाही अजिबात, नाही का बेल नाही वाजवायची, म्हटलं निघायचं इथून. मी असं म्हणून दरवाजा लावला तर नंतर तर दरवाजावर लाथा घातल्या, की दरवाजा खोल म्हणून दरवाजावर लाथा घातल्या. आणि माझ्या प्लस हे सगळं बघून हे माझ्या शेजारचे जे राहत होते ना ते बाहेर आले आणि त्याला ओळखतात ना, मग त्याला बघितल्याच्या नंतर सगळे आपले इथं गेले. पण तरी पण मला ते चुकीचं वाटलं आणि खूप हे झालं, म्हणून मी दरवाजा खोलला की यार लोक तमाशा बघायला लागले, त्याच्यापेक्षा ह्याला मध्ये घेऊ. म्हणून मी दरवाजा खोलला त्या दिवशी. आणि दरवाजा खोलल्याबरोबर त्यानं माझं इथं हे धरलं होतं, नरडं धरलं, माहितीये का. दरवाजा उघडला नाही का, तो आतमध्ये येऊन सेफ्टी डोर एका हाताने लावलं, एका हाताने माझं नरडं पकडलं होतं. मी किती वेळ ते हाताला झटत होते, पण मला तो हात सुटला नाही. शेवट मला लाद घालावी लागली त्याला. त्यावेळेला जाऊन ते माझा हात सुटला आणि नंतर तो माझ्याशी वाद घालत राहिला, बराच वेळ वाद घालत राहिला. मग मी तरी पण नाही का असं फोन घेऊन शूट करावं म्हटलं तर त्यानं माझा फोन माझ्या हातातून काढून घेतला. तू खूप शातीर आहे, तू खूप अशी आहे आणि माहिती आहे म्हणे तू काय करायला लागलीस ते. आणि त्याने माझ्याकडून फोन काढून घेतला तर त्यानं जाईपर्यंत फोन देत नव्हता. जाताना सुद्धा फोन खिशामध्ये घेऊन चालला होता. मी कसं त्याला ओढून त्याच्याकडनं काढून घेतला तो फोन. म्हणजे मी इझिली दरवाजे खोलत नाहीये कुणालाही मध्ये घेण्यासाठी, माहितीये का. आणि ह्याला तर मुळीच नाही. परंतु त्या दिवशी ना असा प्रकार झाला होता की त्यानं दरवाजावर लाथा घातल्या आणि आजूबाजूचे लोक बाहेर येऊन बघितले त्यांनी. आणि ते मला ठीक नाही वाटलं की नाही का काहीतरीच हाताने तमाशा, म्हणून मी ते हे केलं. आणि परत त्याला मध्ये आल्याच्या नंतर म्हटलं परत येऊन असं जर केलं ना म्हटलं तर आहे त्याच जागेवरती म्हटलं मी गाडी बोलवून आणि तुला तिथून उचलून घेऊन जायला लावलं म्हटलं. मग ते बराच वेळ असा आतमध्ये वाद झालेला आहे. हे बघा माझा घसा अधूनमधून त्यामुळेच खराब होत आहे, कारण मला त्याने त्या दिवशी खूप जोरात दाबलं होतं आणि मला असं जास्त ओरडून बोललं किंवा जास्त हे केलं ना की माझा घसा लगेच बसतो आणि मला त्रास होतो घशाला. परंतु तुम्हाला सांगण्याचा मुद्दा एकच आहे की सगळं सांगत बसायला, त्याचं सगळं सांगत बसायच्या लायकीचा नाही आहे तो माणूस. एकताईंनी कमेंट्स केली की माहेरच्यांचं सगळं सांगितलं पण जरा सासरच्यांचं सांग. सासरच्यांचं मी थोडक्यात मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कसे आहेत आणि सगळं डिटेल्समध्ये मी त्यांचं सांगत बसायला मला तेवढं परत आठवून मानसिक त्रास करून घ्यायचा नाहीये. मला बीपीच्या गोळ्या कायमस्वरूपीच्या चालू नाही ठेवायच्या. त्यामुळं प्लीज मला असं म्हणजे नाही का नाही वाटत आहे मला त्या व्यक्तींविषयी काही बोलायचंय आणि सांगायचंय. त्याचा उद्देश असा नाहीये की मी त्यांना घाबरते किंवा मी त्यांचं हे करते. घाबरण्यासारखं काही नाहीच आहे आणि मी काही चुकीचं सांगणारच नाहीये, ते त्यांना पण चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. परंतु तुम्हाला सांगू का की मी स्वतः माझी मानसिकता नाहीये आणि त्या गोष्टी जर मी काढल्या हे केलं ना तर मला खूप मानसिक त्रास होणार आहे. आणि मानसिक त्रास झाला की मला कदाचित परत म्हणजे नाही का असं काहीतरी माझं बीपी शुगर हे ते मला मागे लागायला नको आहे आणि त्यामुळे मी ते विषय घेणार नाही. मी तुम्हाला थोडक्यात सांगू शकते की तो माणूस म्हणजे भांडणाचं कारण त्यांचं असं म्हणणं की तुमच्या दोघांमधल्या भांडणाचं कारण, माझं आणि त्याच्या भांडणाचं कारण फक्त एकच आहे. त्याला खूप सवयी बाहेरची आहे. त्याला म्हणजे बघा थिएटरला जातो, पैसे उडवतो, त्या बैठकीच्या कशा लावण्या असतात, बैठकीच्या लावण्या करतो तो. त्याला अशी सवय आहे आणि प्लस तो असं बाहेर पण बऱ्याच ठिकाणी असं त्याचं सारखं चालू असतं की म्हणजे नाही का एखादी आवडली स्वतःच्या मनाला, मग ती मुलगी असो महिला असो, मग तिला ट्राय करायचं, तिला काही करून आपल्या जाळ्यात ओढायची आणि यूज करून सोडून द्यायची. असं पण नाहीये की यूज करून तिच्यासोबत राहायचंय, असा हेतू नाहीये त्याचा. त्याला असं रोज नवीन नवीन टेस्ट बघायला लागतात. मला सांगा एक महिला जर म्हटलं
तर सगळी महिला सेमच असते, फक्त कलरमध्ये बदल असतो. आणि हा कलरवरती जास्ती मोडतो, तुम्हाला ते पण सांगते. हा फक्त सुंदरतेवरती टापटीप राहणाऱ्या महिला यांच्यावरती जास्ती डोळा असतो याचा. म्हणजे याला अशा एखादी स्मार्ट आणि देखणी बघितली की ह्याचं कुत्र कसं लाळ गाळतं, अशा प्रकार या माणसाचा आहे. आणि हे कारण आहे आमच्या दोघांमधलं भांडण व्हायचं. कारण मी त्याला म्हणायचे की सगळं हे सोडून दे. असं पण नव्हतं की मी माझ्या कामामध्ये व्यस्त राहायचे आणि मी त्याला वेळ द्यायचे नाही किंवा मी त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही. मी सगळ्या गोष्टी परिपूर्ण करत होते त्याच्यासाठी. जेवणापासून, नाश्त्यापासून, खाण्यापिण्यापासून सर्व मी त्याचं करत होते. तरी पण त्याला सवयी पहिल्यापासूनच आहे बाहेरची. आणि ह्या लोकांनी लग्न करण्याच्या पहिलं ही गोष्ट झाकून ठेवली होती. लग्न झाल्याच्या नंतर माझं कसं मी तुम्हाला अजून पण सांगितलेलं आहे की आमच्यात अशी, म्हणजे माझी वैयक्तिक स्वतःची मानसिकता तशी आहे आणि विचार तसे आहेत की प्रायव्हसी द्यायची बाबा प्रत्येकाला. की त्याचा मोबाईल चेक कर, त्याच्याकडे लक्षच दे, त्याच्याकडे तो कुणाशीच बोलतोय, तो कुणाकडे बघतोय, असं जास्त मी पहिल्यापासून फ्रेंडली राहायची सवय आहे मला. आणि मी तशीच वागायची इथं पण. त्याच्यामुळं ना मला ते कधी असं खूप वर्ष लक्षात नाही आलं की तो असं काही प्रकार करत आहे. पण ज्या ज्या वेळेला मला लक्षात यायला लागलं तसं तसं मी थोडंसं हे होत गेले. आणि हे असंच नाहीये, हे ह्याच्या घरच्या आईला माहितीये, बहिणींना माहितीये, नातेवाईकांना माहितीये, आजूबाजूच्या लोकांना माहितीये, सगळ्यांना माहितीये की हा माणूस कॅरेक्टरलेस आहे. आणि ह्याला अशी बाहेरची सवय आहे. म्हणजे ह्यानं कुठलंही थिएटर सोडलेलं नाही, कुठलंही थिएटर सोडलेलं नाही. प्रत्येक थिएटरला जायचं, बैठकीच्या लावण्या करायच्या, पैसे उडवायचे, मोज मस्ती करायची, तिकडेच 2-2 दिवस राहायचं, असं करायचं. आणि मग नंतर मला जास्ती माहिती व्हायला लागल्याच्या नंतर म्हणजे महिला होत्या तोपर्यंत मला काही वाटलं नाही. पण नंतर तिथं मुली पण, म्हणजे मुली सुद्धा बऱ्याच ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या बघितल्या मी. आणि मला तिथं कुठंतरी डोक्यात गेलं, कारण मला पण एक मुलगी होती. आणि मला असं वाटायचं की यार, मुलगी म्हणजे मुली म्हणजे आपल्या मुलीसारख्याच मुली असतात, ह्या माणसाला का नाही समजत आहे. आणि मी त्या गोष्टीवरून त्याच्याशी जास्त डोकं लावत राहिले. त्याला खूप असं महाग लागत राहिले की हा असा धंदा सोड तू, की हे सोड, हे बंद कर, नाहीतर एकतर मला तरी सोड, मग तू करत राहा. कारण ना तू असं 17 ठिकाणी तोंड मारायचा, नंतर माझ्या जवळ यायचा आणि तुला काहीतरी होईल तर होईल, पण मी का ते भोगायचं. आणि समज मी कुणाला बोललेली आवडत नाही, ह्याला नाही आवडत, मी कुणाला ह्याला बोललेली आवडत नाही. आणि हा रोज 4 जणांसोबत जाऊन येईल. मी त्याला एकच प्रश्न केला होता की मला सांग, मी जर तुझ्या जागेवरती असते आणि मी जर असं काही केलं असतं तर तू काय केलं असतं. तो डायरेक्ट म्हणतो मी तुला तोडलं असतं. सोडलं असतं हे तर नाहीच, डायरेक्ट तोडलं असतं, म्हणजे त्यानं माझा जीव घेतला असता. आणि मग तू एवढा नालायक छिन्नाला आहे आणि मग मी तुझ्यासोबत राहायचं अशी अपेक्षा तू का ठेवतो, बरोबर की नाही. म्हणजे एक विचार करा की एखादी लेडीज जर चुकीचं पाऊल पडलं तिचं, एखाद्या लेडीचं जर चुकीचं पाऊल पडलं तर तिच्यासोबत नवरा राहतो का नाही राहत, सोडून देतो, कलंकित, असं तसं बरंच काही बोलतात. मग अशा नवऱ्यांसोबत का राहावं बरं. तो पुरुष आहे म्हणून, बरोबर की नाही. का पुरुषानं वरतून हे घेऊन आलेलं आहे, त्याला परमिशन घेऊन आलेलं आहे की तो काही करू शकतो, किती जणांसोबत पण जाऊ शकतो. असं आहे का सांगा मला. पुरुष असला म्हणजे त्याला पण एक मर्यादा असते, मान मर्यादा, इज्जत सगळंच असतं. मग तुम्हाला मी इज्जतीनं तुम्हाला बोलायला पाहिजे अशी अपेक्षा होती, पण तुमच्याकडे इज्जत होती कुठं. तुम्ही रोज बाजारू बायकांसारखी इज्जत विकत होतात, बरोबर की नाही. तुम्हाला इज्जतीनं बोलण्यासाठी आपल्याकडे इज्जत असावी लागते. तुम्ही रोज बाजारात जाऊन इज्जत विकत होतात, पैसे देऊन तुमची इज्जत विकली तुम्ही. स्वतःच्या मुलीसारख्या मुलींसोबत सुद्धा हा माणूस गेलेला आहे. म्हणून मी ह्या गोष्टी सगळ्या ह्या सोशल मीडियावरती मला आणायच्या नव्हत्या की हा माणूस किती निश्चय आणि काय. आणि हेच मी त्याचं कोर्टामध्ये मांडलं होतं. म्हणून ह्यानं स्वतःची सगळी घाण माझ्या अंगावरती टाकण्याचा प्रयत्न केला होता की मीच कशी कॅरेक्टरलेस आहे. त्याला वाटलं की आता हिनं जर आपलं हे सगळं बाहेर काढलं तर हे
आपण बदनाम तर होणार, प्लस ही आपल्याजवळ राहणार नाही, हिला डिवोर्स तरी भेटणार त्या कारणामुळे, प्लस आपल्याला सगळा हिचा खर्च द्यावा लागणार. त्यामुळं त्याने वकिलांना ऑप्शन सांगितलं त्याला की तू तिला बदनाम कर आणि म्हणजे तू तिला पोटगी द्यायची गरज पडणार नाही असं म्हणून वकिलांना सांगितल्याच्या नंतर त्यानं असले सगळे कांड केले आणि स्वतःची सगळी घाण त्यानं माझ्या डोक्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला की मी कॅरेक्टरलेस आहे आणि मुळात तर हाच कॅरेक्टरलेस आहे. तर मला सांगा, माझ्या आणि त्याच्यामधला वादाचं कारण खूप सारे आहे, पण सगळ्यात मेन आणि भयंकर विचित्र कारण आहे की त्याला बाहेरच्या खूप बायकांचा नाद आहे आणि त्याला रोज एक नवीन टेस्ट पाहिजे असते. का कुणाचं ठोक मला माहित नाहीये. देवानी सगळ्या स्त्रियांचं शरीर सेम बनवलेलं आहे, परंतु ह्याला नाही ते आवडत. मी तुम्हाला मागे पण म्हटलेलं आहे, माझ्या मुलाचं लक्षण मला की म्हणजे तो एकासोबत राहील का, तर त्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होतं की म्हणजे त्याचा बाप असा आहे म्हणून ही बोलत आहे. परंतु तुम्हाला कसं आहे की तुम्हाला सगळं सांगितलंच पाहिजे असं पण आहे. अरे तर म्हटलं तर ताक वळकून घ्यायला पाहिजे. ज्या माणसाने ह्या एवढ्या लेडीजला बदनाम केले किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय, तिला एवढा त्रास दिलाय, तिला हे करले आणि आणखीन पण त्रास देतोय, ह्याच्यावरूनच ओळखायला पाहिजे होतं की तो माणूस किती नीच. परंतु तुम्हाला कसं असतं माहितीये का, काही लोकांना, सगळ्यांनाच नाही म्हणायचं, काही लोकांना कसं असतं माहितीये का, डिटेल्समध्ये सांगा आणि पुरावे द्या. कोण आहात तुम्ही पुरावे द्यायला? ऐकायचे तर ऐका, नाही तर नका ऐकू. माझं मन मोकळं करते. माझे काही लोक इथं चांगले आहेत जे मला समजून घेतात, समजून सांगतात आणि माझं म्हणणं ऐकून घेतात. त्या लोकांसाठी मी इथं बोलते, सांगते, बरोबर ना? तर चला, तुम्हाला एवढ्यावरून तर समजायला पाहिजे की तो माणूस म्हणजे नाही का, आता जास्त विचारू नका, कारण इथून पुढं जर मला काही सांगायचं म्हटलं ना तर ह्याच्यात खूप काही भयानक प्रसंग घडलेले आहेत, खूप काही असं घडलेलं आहे. आणि हे सगळं सिद्ध करण्यासाठी मी कोर्टामध्ये बऱ्याच जणाला रिक्वेस्ट केली होती की ज्या व्यक्तीसोबत हे म्हणजे असं काही हे केलं होतं, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या आता लग्न झाल्यात, मुलं बाळं झाल्यात, कोण सेटल झालेलं आहे, कोणाचं बदनामीमुळं असा सगळा प्रकार होता. कोणीही तिथं मला त्यावेळेला मदतीला आलं नाही जबाब देण्यासाठी. एकही व्यक्ती आली नाही, एवढ्या व्यक्तीमधून एकही व्यक्ती आली नाही. त्याच वेळेला मी समजून गेले की यार, इथं कुणालाही खरं बोलण्याची, खऱ्या माणसाची सपोर्ट करायची गरज नाही आहे आणि नाही करत आहे. लोकाला खऱ्याची बाजू कधीही पटवून द्यावी लागते, खरं पटवून द्यावं लागतं आणि खोट्याला पटवून द्यायची गरज पडत नाही. तसंच काही माझ्यासोबत झालं. जर एखादी जरी लेडीज किंवा एखादी मुलगी माझ्या त्यावेळेला जर उभा राहिली असते जबाब देण्यासाठी, तर आज मी या सगळ्या त्रासातून सुटले असते आणि त्याचा माझा डिवोर्स मागेच झाला असता. परंतु त्या टायमिंगला एकानेही तोंड उघडलं नाही. सगळ्यांनी पैसे घेतलेले होते, संमतीनं गेले होते, काही असे मजबुरीनं जरी गेले तरी पैसे घेऊन बसलेले होते, त्यामुळं कुणीही आलेलं नाही. मान्य आहे, अहो मुली अक्षरशः मुली मी बघितलेल्या आहेत, त्यांना बोलल्यानंतर आश्चर्य वाटतं मला. गरिबी परिस्थिती आहे म्हणून काही काही मुली 200-500 रुपयावरती जातात अशा माणसांसोबत सुद्धा. मला इतकं आश्चर्य वाटलं ते ऐकल्यानंतर आणि त्या मुलीला बघितल्यानंतर सुद्धा मी तिला म्हटलं, का ग, म्हणजे नाही का, कशाला, आणि इच्छा होती का म्हटलं तुमची असं काही करायला? काय करायचं म्हणे, पैशासाठी करतो. आता ठीक आहे, ते पैशासाठी करतात, ह्याला खाज आहे म्हणून हा करतो, हा दाखवतो मर्दानगी आहे ह्याच्यामध्ये जास्ती. पण अशा 10 फिरवणं याला मर्दानगी म्हणत नाहीत रे, नामर्दा, हांडग्या. याला हांडगा आणि नामर्द म्हणतात. मर्द तोच असतो जो इज्जत मान सन्मान देतो महिलांना, बायको सोडली तर सगळ्यांना आई बहीण मानतो, तो खरा मर्द असतो. इथं तुझ्या बायकोचं तर कचराच आहे. तू कधी बायकोला प्रेमानं, इज्जतीनं, मान सन्मानाने बोललेला नाही, वागवलं नाही, त्यामुळं
तुझ्या घरामध्ये तू कधी तुझ्या स्वतःच्या आईला बहिणीला सुद्धा इज्जत मान सन्मानाने बोलत नाहीये, त्यामुळे तू बाहेरच्यांना काय देणार आहे? तू बाहेरच्यांना कचरा आणि एवढंच समजणार आहे. आतापर्यंत फ्रेंड्स आहे ना, एवढ्या बायका एवढ्या पुरींसोबत हे केले ना, हे ना कुणासोबत सुद्धा रिलेशनमध्ये कंटिन्यू राहिलेलं नाहीये, कुणासोबत सुद्धा नाही. एक वेळा यूज करायचं, फेकून द्यायचं. म्हणजे बघा, ते चॉकलेट खाल्लं आणि रॅपर टाकून दिलं, असला नीच माणूस आहे. आणि असल्या घाण माणसासोबत मी आयुष्य काढावं, असल्या घाण माणसासोबत मी राहावं, असं कसं शक्य आहे? मी त्याच्यासोबत एकत्र राहत होते 2 वर्ष. आमच्या दोघांमध्ये कुठलेही संबंध नव्हते नवरा बायकोमध्ये, 2 वर्ष. आणि आता तर वेगळे होऊन 7 वर्ष तरी कंप्लीट झाले असतील अंदाजपैकी, एवढं सांगता येणार नाही डिटेल्स मध्ये. तर मला सांगा, मी एवढे वर्ष नाही म्हटलं तर 1000 तरी घाण त्याच्यामध्ये निघत. एवढा नीच आणि टाकून दिलेला माणूस आहे. मग अशा घाण माणसासोबत काय राहायचं आणि कशासाठी राहायचं? ज्याला स्वतःच्या मुलीसारख्या मुली सुद्धा समजत नाहीयेत, त्यांची मजबुरी असते रे. पण तुझी काय मजबुरी आहे सांग ना? तुला बायको नाहीये, तुझी बायको आंधळी पांगळी लोळी आहे, तुझी बायको आजारात पडलेली आहे, तुझी बायको तुला लक्ष देत नाहीये, असं म्हटलं तरी गोष्ट वेगळी आहे. फ्रेंड्स, मी माझं सगळं सॅटर्डे संडे तर माझा पूर्ण ह्यांच्यासाठी राहायचा, माझ्या मुलांसाठी, माझ्या फॅमिलीसाठी. तरी सुद्धा ह्या माणसानं बाहेर तोंड मारायचं, ती मारलेलीच आहे. आणि एका लेडीज, 2 मुलाच्या आईसोबत ह्यानं वर्षभर राहिलं, वर्षभर. आणि बऱ्याच म्हणजे नाही का, तिच्याकडे जायचं 2 आता जॉबला असल्यामुळं मी कसं की तो जॉबला गेला की आठवडाभर यायचंच नाही, सॅटर्डे संडे यायचं. तर मी जॉबला गेलाय समजायचे, आणि हा जॉबला सोडून त्या लेडीज सोबत जाऊन राहायचा 4-4 दिवस. मग त्यांचे फोटो वगैरे हे असं सगळं हे झालं होतं, आले होते माझ्यापर्यंत की ते असं असं आहे म्हणून. आणि मी विचारल्यानंतर त्यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलं, हो आहे. मग म्हटलं आहे तर मला ते सोडून आणि मग तिच्यासोबत राहा कायमस्वरूपी. बरोबर की नाही फ्रेंड्स? जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत तुमचं पटत नाहीये, एखाद्या व्यक्तीसोबत तुमची इच्छा नाहीये राहायची, तर कशाला जबरदस्तीनं राहायचंय? द्यायचं ना सोडून आणि जायचं तिच्यासोबत राहायचं. मी कधीही त्या लेडीजला फोन केला नाही, तिला शिव्या दिल्या नाहीत, कधीही त्या लेडीजला मी आजपर्यंत म्हणत नाहीये. कारण की मला माहिती आहे की माझाच माणूस नालायक आहे, तर आपण दुसऱ्यांना बोलायचा अधिकार काय आहे? बरोबर आहे ना? कारण हिच्यापाशी जरी नाही गेला तरी ह्याला दुसरीकडे जायची सवय आहे. ही आउट ऑफ स्टेशन फिरायला जातो ना, त्यावेळेला सुद्धा ह्याला पोरी किंवा महिला वगैरे तिकडे जे काही हॉटेलला भेटतं ना, ते सगळे अरेंज असते, मग जातात. खूप लांब लांब पर्यंत फिरायला जातो, टूरला जातो. तर ते काय असंच म्हणजे ह्याच्यासाठी जात नाहीये, याला फक्त एवढाच नाद असतो. आणि हे ना माझ्यासोबत सुद्धा लग्न काय म्हणून केलं होतं, त्याला फक्त गोरी चामडी पाहिजे असते बस. आणि दिसायला स्मार्ट असली, राहायला स्मार्ट असली की बस, तिला यूज करायची काही करून. तर चला फ्रेंड्स, मी जास्ती त्या नालायक माणसाबद्दल मी जास्ती काही सांगू शकत नाही, कारण पुढचं जे आहे ते खूप भयंकर विचित्र आहे. आणि त्याचं सगळा संबंध माझ्या मुलीशी, माझ्याशी आणि बऱ्याच ह्याच्याशी आहे. त्याच्यामुळं मला माझ्या मुलीचं हे नाही करायचं की ते मुलांच्या समोर सुद्धा कसल्या घाण भाषेत यूज करायचा. आणि माझ्या मुलीनं मला स्वतः हे केलं होतं की सोडून दे, रडली ती अक्षरशः की सोडून दे, चटणी भाकरी खाऊ किंवा मी स्वतः काम करन. फ्रेंड्स, ती एवढी लहान होती तर ती त्यावेळेला रडत रडत म्हणली की सोडून दे आणि मी स्वतः काम करन, तुला मदत कर, परंतु सोडून दे मम्मी, नालायक माणसासोबत राहू नको. आणि ती मुलगी त्याला बाप पण म्हणत नाहीये, तुम्हाला तेच सांगते मी तेव्हापासून. कारण त्यानं तिच्या समोर इतक्या घाण शिव्या दिल्या होत्या आणि ती बोलली त्याला की मी इथं आहे, जरा विचार करून शिव्या द्या म्हटल्याच्या नंतर सुद्धा तो तिच्या अंगावरती धावून गेला आणि तिला डबल तशा शिव्या दिल्या. काय करणार आहेस, देतो. त्या क्षणाला माझी मुलगी उभ्या घाईनं रडत होती आणि रडता रडता तिनं मला त्यावेळेला म्हटली, मम्मी सोडून दे, चटणी भाकरी खाऊन जगू किंवा
मी काही पण काम करेन आणि तुला 4 पैशाची मदत करेन, पण सोडून दे, नको राहायचं. तिचं ती वाक्य आणि तिची ती तळतळ आणि तिच्यावरती ते झालेला परिणाम आणि तिला मानसिक होणारा त्रास, ही सगळा मला त्या अख्खी रात्र मला झोपू देत नव्हता. विचाराने पागल झाली होते मी की आता मी काय करून काही नाही. कारण की आतापर्यंत मला त्रास होत होता, त्याचं काही नव्हतं, पण आता माझ्या मुलांपर्यंत पोहोचलाय आणि माझ्या मुलीला एवढा मानसिक त्रास व्हायला लागलाय त्याचा की ती सोडून दे म्हणून रडतीये. आणि त्या गोष्टीचा मी विचार करून फ्रेंड्स, मी माझ्या स्वतःसाठी कधीच निर्णय घेतला नाही. मी फक्त माझ्या मुलांसाठी तो निर्णय घेतला. कारण हा मुलांना सुद्धा दहशत फैलावायचा, मुलांवरती सुद्धा इतका वाईट परिणाम व्हायला लागला होता त्याचा, मानसिक त्रास व्हायला लागला मुलांना. मुलं तो आला की झोपलेली जरी नसली ना तर पांघरून घेऊन झोपायचे. कधी त्याच्याजवळ प्रेमाने जाऊन बसल्यात, ही केले असं नव्हतं. मुलगा सुद्धा माझा घाबरायचा, त्याला नुसती अशी दहशत राहायची. दहशतीखाली जगत होतो आम्ही तिघं पण त्या घरामध्ये. आणि तो मला दिवस आठवला ना, माझ्या मुलीचा चेहरा समोर दिसला ना की मला अंगावर काटा येतो आणि मला तो असं वाटते की यार माझ्या लेकराला किती त्रास होत होता त्या गोष्टीचा आणि मी लक्ष नाही दिलं. आणि खरंच माझ्या मुलीला त्याचा खूप परिणाम व्हायचा. तो खूप घाण, इतका घाण लेवलचं बोलायचा, पण म्हणायचं नाही मुलगी जात आहे आपल्या घरात, मुलगी आहे समोर, आणि आपण असं इतकं घाण खालच्या पातळीला जाऊन कसं बोलावं. एक बाप असं लेकरांच्या समोर बोलू शकतो का? पण हा नीच माणूस शिकलेला आणि हुकलेला त्या घाण लेवलच्या घाण शिव्या द्यायचा तिच्या समोर. तिनं स्वतः म्हणायची शिवी देऊ नको तशी म्हणून, तर त्यावेळेला ती डब्बल तिच्या अंगावर धावून जाऊन शिवी द्यायचं मुद्दाम म्हणून. कशी मानसिकता होती त्याची विचार करा ना तुम्ही, कशा बुद्धीचा होता. फक्त आणि फक्त माझ्या मुलांसाठी मी कोर्टाची पायरी चढली आणि मी न्याय मागितला. माझ्या स्वतःच्या ह्याच्यासाठी नाही, तर मी आज तुम्हाला सांगते फक्त माझ्या मुलीमुळं आणि माझ्या मुलामुळं मी ती निर्णय घेतला. कारण माझी मुलं कशी जगत होती ना हे माझ्या मुलांनाच माहिती आहे, मला माहिती आहे. आणि मी खरा चेहरा माझ्या मुलीचा त्या दिवशी बघितला होता की ती अशी थरथरा कापत होती आणि रडत होती आणि रडता रडता मला ती तशी वाक्य बोलत होती. तो दिवस मी अख्खा रात्र विचार करण्यात घालवला आणि नंतर निर्णय घेतला. तर ह्या लोकांनी त्यावेळेला मला अंगाच्या कपड्याशी बाहेर काढलं होतं. आज ही जी काही बी माझ्याकडे 4 भांडे कपडे आहेत ना, वस्तू आहेत ना, ह्या फ्रेंड्स माझ्या रक्ताच्या पैशाच्या आणि घामाच्या पैशाच्या आहेत. ह्या लोकांनी मला अंगाच्या कपड्याशी बाहेर काढलं होतं. 4 दिवस एकाच कपड्यावरती मी आणि माझी मुलं होतो. तर तुम्हाला सांगते इतकी वाईट परिस्थितीमध्ये, परंतु तो दिवस राहिले नाहीयेत. आणि आज मी कशी का असं ना, माझी मुलं जास्त सुखी आहेत ही बघून मी जास्त सुखी होते. तर चला, मी ह्याच्या पलीकडे तुम्हाला जास्ती काही सांगू शकत नाही आणि तुम्ही मला विचारू नये माझ्या सासरबद्दल. प्लीज हात जोडून विनंती आहे की तुम्ही मला माझ्या सासरबद्दल काही विचारू नये. तर चला, माझं व्हिडिओ 2 दिवस न येण्याचं रिझन आहे माझा BP खूप जास्ती वाढला होता आणि मला त्या गोष्टीचा आणखीन त्रास होईल जर मी सासरचं काही सांगितलं तर. त्यामुळे मला हे नको आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आपली काळजी घ्या. बाय बाय.